students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new poem theme from standard 7. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीची मराठीची कविता क्रमांक 8 थेंब ही बघणार आहोत. थेंब म्हणजे काय? तर पावसाच्या पाण्याचे थेंब जे आहेत त्या थेंबांवर ही कविता आहे. पाऊस चालू झाल्यावर पाण्याचे थेंब हे जमिनीवर येतात. हे थेंब कुठे पडतात, कुणाकुणाला आवडतात हे या थेंब कवितेत आपण बघणार आहोत. चला तर मग कविता बघूयात. पहिले कविता वाचूयात, मग अर्थ बघूयात. थेंब थेंब येऊन आकाशातून बसले छोट्या छोट्या पानांवर, वाहत्या हवेत ते डोलत होते, माहीत नाही काय गात होते. इंद्रधनुष्य दाखवून थेंब लहान मुलांची मन मोहून टाकत होते. कोवळ्या गवतावर थेंब थकून झोपी गेले. ढगांपासून मेघांपासून ते वेगळे झाले, तरी खुश होते. सगळ्यांची तहान ते भागवत होते. तर हे पावसाचे थेंब आहेत आणि हे थेंब येऊन छोट्या छोट्या पानांवर बसलेले आहेत. थेंब थेंब येऊन आकाशातून बसले छोट्या छोट्या पानांवर, वाहत्या हवेत ते डोलत होते, माहीत नाही काय गात होते. वाहत्या हवेत म्हणजे वाऱ्याबरोबर, हवेबरोबर ते थेंब जणू काही डोलत होते, डोलतच आहेत. इकडून तिकडे तिकडून इकडे हे थेंब जणू काही डोलतच आहेत आणि जणू काही गाणंच गात आहेत आणि माहीत नाही काय गात होते. इंद्रधनुष्य दाखवून थेंब लहान मुलांची मन मोहून टाकत होते. तर इथे चित्रात बघा, तुम्हाला इथे इंद्रधनुष्य दिसतोय चित्रामध्ये या ठिकाणी. तर पाऊस आल्यानंतर आकाशामध्ये इंद्रधनुष्य निर्माण होतो आणि थेंब पडून गेल्यानंतर, पाऊस पडून गेल्यानंतर आकाशामध्ये छान असं इंद्रधनुष्य दिसतं. तुम्ही ही बघितलं असेल मुलांनो, आकाशामध्ये इंद्रधनुष्य 7 रंगांमध्ये. हा इंद्रधनुष्य बघून ही जी लहान लहान मुलं असतात, लहान लहान मुलांचे मन मोहून गेलंय. म्हणजेच काय, तर इंद्रधनुष्य बघून लहान लहान मुलं काय होऊन गेलेत, ती आनंदी होऊन गेलेत. आपल्यालाही छान मज्जा वाटते ना इंद्रधनुष्य बघून, तसंच या लहान मुलांनाही झालंय. कोवळ्या गवतावर थेंब थकून झोपी गेले. आणि कोवळ्या गवतावरती म्हणजे पाऊस पडून गेल्यानंतर जे पावसाचे थेंब गवतावर पडलेले आहेत, तर जणू काही ते थकून गेले आणि थकून भाकून ते झोपी गेलेत, असं इथे कवीला वाटतंय. ढगांपासून मेघांपासून ते वेगळे झाली, तरी खुश होते. आता बघा, ढगातून पाऊस पडतो हे आपल्याला माहिती आहे. आणि जेव्हा पाऊस पडतो तो या ढगांपासून मेघांपासून काय होतो, वेगळा होतो. त्या ढगांमधूनच थेंब येतात ना, आणि ते त्या ढगांपासून काय होतात, वेगळं होतात. तरी हे थेंब वेगळे होऊन पण ते काय होते, खुश होते, आनंदी होते. का खुश असतील बरं ते? तर सगळ्यांची तहान ते भागवत होते. कारण जेव्हा पाऊस पडतो तर हे थेंब जमिनीवर पडतात, तेव्हा आपल्याला पाणी मिळतं आणि आपल्या सगळ्यांची तहान भागवली जाते. पाणी नसेल तर आपण जिवंत राहू का? नाही. तर पाणी हेच जीवन आहे. तर हे पावसाचे थेंब आपल्या सगळ्यांची तहान भागवतात. ओके. तर अशा प्रकारे थेंब ही अतिशय सुंदर अशी ही कविता आज आपण बघितली. हिचे क्वेश्चन आन्सर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आय होप तुम्हाला कविता समजली असणार. तुम्ही पण घरी एकदा वाचून बघा. ओके. तेव्हा पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.